जय मित्रांनो, तर आता आपण 15 ते 16 जिल्ह्यांबद्दल माहिती पाहणार आहे की त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत। त्यामुळे सोबतच एसआरपीएफ वडसा असो की एसआरपीएफ गोंदिया असो, तर त्याबद्दलची पण आपण माहिती पाहणार आहे या व्हिडिओमध्ये की तिथं कोणाचा फॉर्म चालतो, कोणाचा नाही चालत। सोबतच आपण 15 ते 16 जिल्ह्यांची यामध्ये माहिती पाहणार आहे की तिथं आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे समोरचे व्हिडिओ येतील म्हणजे कुठं आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत तर ते तुमच्या युट्यूबच्या पेजला येऊन जातील। तर आता आपण पाहूयात छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला तर रात्री 11:34 10:34 297 प्लस अर्ज गेलेले आहेत तिथं छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला। सोबतच एसआरपीएफ गट क्रमांक 16 कोल्हापूरला 1257 प्लस अर्ज गेलेले आहेत। ही 11:07 माहिती आहे। तर ही माहिती आपल्याला आपल्या मित्रांनी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला 297 प्लस अर्ज 21:34 म्हणजे 10:34 तर एसआरपीएफ गट क्रमांक 16 कोल्हापूरला 1257 प्लस अर्ज गेलेले आहेत। ही माहिती 11:07 आहे। तर यामध्ये आणखी काही प्लस झालेले असतील, पण इतके पण प्लस झालेले नसतील यामध्ये। छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला पण भरपूर प्रमाणात कमी अर्ज आलेले आहेत। एसआरपीएफ गट क्रमांक 16 ला पण कोल्हापूरला 1257 प्लस अर्ज गेलेले आहेत। ही माहिती 11 वाजेपर्यंतची आहे। तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला 7060 प्लस अर्ज गेलेले आहेत। काल एसआरपीएफ गट क्रमांक 20 ला 7060 प्लस अर्ज गेलेले आहेत। कारण की एसआरपीएफ कुठं जास्त आता सध्याच्या कंडिशन मध्ये कुठं अर्ज जात आहे तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 असो, नागपूर कारागृह असो, मुंबई कारागृह असो, ड्रायव्हर असो, तर अशा ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात मुलं हे आता सध्या अर्ज करत आहेत। तर आता मुलांचे जेमतेम 3 ते 4 दिवस झाले जिल्ह्याचे अर्ज करायला पण सुरुवात झालेली आहे, पण तितक्या प्रमाणात झालेली नाही। कारण की मुलं आता सध्याच्या कंडिशन मध्ये पण जिल्ह्याचे अर्ज भरत नाही आहेत। तर सोलापूर शहरला बऱ्याचशा मुलांची मला कमेंट होती की सोलापूर शहरचं सांगा, सोलापूर ग्रामीणचं सांगा। तर सोलापूर शहरचं आपल्यापर्यंत माहिती आलेली आहे की तिथं 600 प्लस मुलांचे अर्ज गेलेले आहेत। तर एकूण अर्ज हे 830 प्लस अर्ज गेलेले आहेत सोलापूर शहरला। तर हिंगोलीची माहिती आलेली आहे। हिंगोली ड्रायव्हर, हिंगोली चालक पोलीसला एकूण 1440 प्लस अर्ज गेलेले आहेत। एकूण 1440 प्लस मुलांचे अर्ज गेलेले आहेत। 1440 मुलांचे अर्ज आहेत। तर एकूण अर्ज 1570 प्लस अर्ज गेलेले आहेत। तर ड्रायव्हरचा फॉर्म भरताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, तर ड्रायव्हरचा फॉर्म भरताना आपण काळजी अशी घ्यायला पाहिजे की जिथं मुलींच्या जागा आहेत आपल्या कास्टला भरपूर प्रमाणात, तर तिथं आपण अर्ज करायला पाहिजे। कारण की महिला उमेदवार जर मिळाली नाही तर त्या जागा आपल्या सर्वसाधारण उमेदवारांना मिळतात हे आपल्याला माहितीच आहे। पण जेमतेम महिला ड्रायव्हर ह्या जेमतेम मिळत नाही, तर त्या आपल्या सर्वसाधारण पुरुषला ह्या भेटत असतात। तर ड्रायव्हरचा फॉर्म भरताना ही आपण काळजी घ्यायला पाहिजे। सोबतच एसआरपीएफ गट क्रमांक 13 वडसाला 1230 प्लस अर्ज आहेत। तर वडसा एसआरपीएफ गट क्रमांक 13 वडसाचा असा विषय आहे की तिथं आपल्याला बुलढाण्याचा असो की वाशिमचा असो की कोल्हापूरचा असो की पुण्याचा असो, कुठला पण विद्यार्थी, महाराष्ट्रातील कुठला पण विद्यार्थी एसआरपीएफ गट क्रमांक 13 वडसाला अर्ज भरू शकतो। कारण की तिथं फक्त इतरांच्या कंपॅरिझन मध्ये वेगळं काय असते, तर तिथं गोंडी भाषेचा एक वेगळा पेपर होत असतो, जे की मी पण ऑफलाईन मध्ये जेव्हा जेमतेम 2022 मध्ये जेव्हा भरती झाली होती ऑफलाईनची, फक्त स्पेशल भरती निघाली होती गडचिरोली एसआरपीएफची गट क्रमांक 13 वडसाची, तर तिथं एक 100 मार्कांचा आपला पेपर गोंडी भाषेचा होतो। तर 100 मार्कांचा आपला जसा आपल्या पोलीस भरतीचा एसआरपीएफचा पेपर होतो त्याचप्रमाणे आपल्याला आपला एक साधारण पेपर होतो आणि एक गोंडी भाषेचा 100 मार्कांचा पेपर होतो। तर त्या पेपरमध्ये आपल्याला जेमतेम 40 प्लस मार्क घ्यावे लागतात क्वालिफाय होण्यासाठी गोंडी भाषेच्या पेपरमध्ये। तर आपल्याला एक्स्ट्रा काय करावं लागते, तर इथं गोंडी भाषेचा आपल्याला इथं अभ्यास करावा लागतो एसआरपीएफ गट क्रमांक 13 वडसाला। आणि हा खूप चांगला गट आहे। इतर गटांच्या कंपॅरिझन मध्ये इथं पेमेंट पण भरपूर प्रमाणात असते, 1.5 पट पेमेंट असते एसआरपीएफ गट क्रमांक 13 वडसाला। 1230 प्लस अर्ज गेलेले आहेत तिथं वडसाला। तर हिंगोली ड्रायव्हरला 1570 एकूण अर्ज गेलेले आहेत।
तर 1440 प्लस अर्ज हे मुलांचेच अर्ज आहे तिथं. एसआरपीएफ गट क्रमांक 6 धुळेला बऱ्याचशा मुलांची ही पण कमेंट होती, एसआरपीएफ गट क्रमांक 6 बद्दल सांगा. तर एसआरपीएफ गट क्रमांक 6 ला 2200 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ गट क्रमांक 6 ला 2200 प्लस अर्ज गेलेले आहेत. नागपूर कारागृह बघू आपण आता. नागपूर कारागृहाला जेमतेम बऱ्याचशा प्रमाणात असं आपल्याला इथं फरक आपल्याला आढळून येतो. म्हणजे नागपूर कारागृहाला बऱ्याचशा प्रमाणात म्हणजे तासात सेकंदात आपल्याला इथं फरक आपल्याला आढळून येतो. कारण की नागपूर कारागृहाला इतर कारागृहांच्या कंपॅरिझन मध्ये नागपूर कारागृहाला बरेचसे मुलं हे आता सध्या अर्ज करत आहेत. तर त्यामुळे जेमतेम 9700 प्लस अर्ज नागपूर कारागृहाला आतापर्यंत गेलेले आहेत. त्यापैकी 2500 फक्त मुलींचे अर्ज आहेत. तर 7500 प्लस अर्ज हे मुलांचे अर्ज आहेत. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एसआरपीएफ गट क्रमांक 15 गोंदियाला पण आपले अर्ज चालतात. आपले इतर जिल्ह्यांचे अर्ज हे चालतात. फक्त आपले अर्ज कुठं चालत नाही तर गडचिरोली जिल्हा पोलीसला आपले अर्ज चालत नाही. कारण की तिथले प्रॉपरचेच मुलं तिथं अर्ज करू शकतात. त्यामुळे आपल्या इतर जिल्ह्यांची तिथं अर्ज चालत नाही. जिल्हा पोलीसलाच फक्त गडचिरोलीच्या आपले इतर जिल्ह्यांचे अर्ज चालत नाही. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एसआरपीएफ ला चालते. एसआरपीएफ ला वर्षाला असो गोंदियाला असो तर आपले तिथं अर्ज चालतात. तर एसआरपीएफ गोंदियाला आतापर्यंत 3700 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ गोंदियाला गट क्रमांक 15 गोंदियाला 3700 प्लस अर्ज गेलेले आहेत. सीपी मुंबईचा जर विचार केला तर सीपी मुंबईला 22-23 हजार प्लस आता तर अर्ज गेलेलेच असतील. 22-23 प्लस हजार प्लस आता सध्याच्या कंडिशन मध्ये अर्ज गेलेले असतील. एसआरपीएफचं बघितलं आपण की 7060 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ गट क्रमांक 20 ला, एसआरपीएफ गट क्रमांक 5 दौंडला आतापर्यंत 1500 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ 7च्या कंपॅरिझन मध्ये इथं कमी अर्ज आलेले आहेत. तर एसआरपीएफ गट क्रमांक 5 ला दौंडला 1500 प्लस अर्ज गेलेले आहेत. मुंबई जेलला 9010 प्लस अर्ज गेलेले आहेत कालपर्यंत. मुंबई जेलला सिंधुदुर्गला 363 प्लस अर्ज गेलेले आहेत. सिंधुदुर्गला 363 प्लस अर्ज गेले आहेत. यात बऱ्याचपैकी मुलांचेच अर्ज असतात. आपण हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. सोबतच आता आपण एसआरपीएफचे गट बघितले की एसआरपीएफ गट क्रमांक 16 कोल्हापूरला 1557 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर ही माहिती 11:07 आहे कालची. एसआरपीएफ गट क्रमांक 16 ला. एसआरपीएफ गट क्रमांक 20 ला 7060 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ गट क्रमांक 13 वर्षाला 1230 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ गट क्रमांक 6 ला धुळेला 2200 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर एसआरपीएफ गट क्रमांक 5 दौंडला 1500 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर आता आपण यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 6 एसआरपीएफच्या गटांची आपण माहिती पाहिली. सोबतच आता इतर गटांची पण माहिती आपल्याकडे जेमतेम येणारच आहे आज. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे समोरचे व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील. तर कारागृहाचा जर विचार केला तर नागपूर कारागृहाला 9700 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर आता तर 10,000 झालेच असतील. 10,000 प्लस गेलेच असतील आता नागपूर कारागृहाचे. तर त्यामध्ये 7500 प्लस मुलं आहेत. तर 2500 प्लस मुली आहेत तिथं. हिंगोली ड्रायव्हरचा जर विचार केला तर 1570 प्लस तिथं अर्ज गेलेले आहेत. त्यापैकी 1440 प्लस तिथं मुलं आहेत, इतर मुली आहेत तिथं. तर आपण हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जिथं मुलींचे अर्ज, जिथं मुलींच्या चांगल्या जागा आहेत तिथं आपण अर्ज करायला पाहिजे ड्रायव्हर पोलीसचा. कारण की त्याच्या ज्या महिलांच्या ज्या जागा आहेत त्या आपल्या सर्वसाधारणला भेटतच असतात. नंतर सीपी मुंबईला आतापर्यंत 23,000 प्लस अर्ज गेलेले आहेत सीपी मुंबईला आतापर्यंत. तर बऱ्याचशा आता जिल्ह्यांची आपल्यापर्यंत माहिती येणारच आहे 100%. तर आता म्हणजे आता समोरचे व्हिडिओ येतील, ते जे समोरचे व्हिडिओ येणार आहे ते तुमच्यापर्यंत येतील. यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व आणखी कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे तर मला पण तुम्ही व्हॉट्सअप मार्फत माहिती देऊ शकतात. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकू शकतात. मी फक्त टोकन नंबर घेईल, तुमचं नाव वगैरे काही घेणार नाही. काल माझ्याच मित्रांनी मला छत्रपती संभाजीनगर ग्रामीणची माहिती दिली, एसआरपीएफ गट क्रमांक 16 कोल्हापूरची माहिती दिली, तसेच इतर जिल्ह्यांची पण बऱ्याचशा मुलांनी माहिती दिली. त्यामुळे फक्त मी टोकन नंबर घेणार आहे. त्यामुळे शक्य असेल तर मला नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करा की टोकन नंबर जर
शक्य असेल तुमच्यामुळे देणं तर मला नक्कीच टोकन नंबर तुम्ही देऊ शकता. तर माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7972784038 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. तर आता जे समोरचे व्हिडिओ येतील ते समोर पण आपले असेच व्हिडिओ येणार आहे. म्हणजे रोज म्हणजे जेमतेम दिवसातून 2 तरी व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. म्हणजे जशी वेळोवेळी आपल्याला अपडेट भेटते तसे आपण व्हिडिओ बनवत असतो व अपलोड करत असतो. तर ते जे अपलोड व्हिडिओ आहे, जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.